हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हे खूपच चांगलं सम आहे, नॉन टेक्स्च्युअल सम आहे. म्हणजे आपल्या स्टेट बोर्डच्या जॉमेट्री टेक्स्टबुक मध्ये हे सम नाही, हे बाहेरचं सम आहे. पण अवघड वाटतंय का? नाही. याच्या अगोदर आपण व्हिडिओज मध्ये केलंय ना नॉन टेक्स्च्युअल सम. आता कॉन्फिडन्स वाढतंय की नाही? ते कसं विचार करायचं, ते जी प्रोसेस आहे ते लक्षात ठेवायचं. आता पहिल्यांदा आपल्याला फिगर दिले, या फिगर बद्दल काय दिलंय ते बघून घ्या. In the given figure, DE is parallel to side AC, EF is parallel to side AB. आणि काय सिद्ध करायचंय बघा, AD अपॉन DB इंटू AF अपॉन FC इज इक्वल टू 1. हे आपल्याला सिद्ध करायचं. मी नेहमी सांगितलंय, जेव्हाही आपल्याला टू प्रूफ सम्स येतात, म्हणजे जिकडे आपल्याला सिद्ध करायचं असतं, मी सांगितलंय पहिल्यांदा कोणाकडे जायचं? टू प्रूफ कडे जायचं, त्याला बघायचं. ओके, बघा काय दिलं त्याचं. आपल्याला हे सिद्ध करायचं की AD अपॉन DB ते काय? एक रेशो आहे. इंटू एफ अपॉन एफ सी काय? एक रेशो आहे, इक्वल टू 1 प्रूव्ह करायचं. म्हणजे दोन रेशोज आहेत, त्यांचं प्रोडक्ट इक्वल टू 1 पाहिजे. ओके, म्हणजे ते रेशोज आणावं लागेल पहिल्यांदा. बघूया याच्यासाठी काय दिलंय का गिवन मध्ये. तुम्ही सांगणार हो, फिगर मध्ये आपल्याकडे ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे डी पॅरलल टू एसी दिले. आता लक्षात घ्या, ट्रायंगल मध्ये एक लाईन पॅरलल टू साइड दिलंय, एक लाईन पॅरलल टू साइड दिलंय. ट्रायंगल मध्ये जेव्हा एक लाईन पॅरलल टू साइड दिले म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सांगणार हो, आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करू शकतो ना. का? कारण आपल्याला रेशोज पाहिजेत. हो, ते लक्षात ठेवायचं. हे थॉट प्रोसेस आहे. का यूज करतोय? कारण आपल्याला ते पाहिजे. ओके, मग त्याचं स्टेप आपल्याला माहिती आहे. काय लिहायचं? पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं. आता त्या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे काय डी पॅरलल टू एसी आहे, म्हणजे आपण रेशोज लिहिणार. तर रेशोज कोणते लिहिणार? बीडी अपॉन डीए इक्वल टू बी अपॉन ईसी असं लिहू शकतो. नाहीतर यालाच आपण एडी अपॉन डीबी इक्वल टू सी अपॉन ईबी लिहू शकतो. तर कसं लिहायचं त्याच्यासाठी पण टू प्रूव्हला बघायचं. बघा, एडी अपॉन डीबी पाहिजे ना. तिकडे सांगितलंय एडी अपॉन डीबी पाहिजे, म्हणजे आपल्याला समजलं हे रेशो कसं लिहायचंय. म्हणजे आपण घेणार एडी अपॉन डीबी, ते लिहा तिकडे, एडी अपॉन डीबी हे रेशो आलं, इक्वल टू दुसरं काय, सी अपॉन ईबी इक्वल टू सी अपॉन ईबी असं लिहिलं. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. आणि याला रिझन लिहायचं काय, ते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. जाणं सोपं होतं. आता आपल्याला जे एक रेशो पाहिजे होतं ना, फर्स्ट रेशो, ते आपल्याला भेटलंय. कॉन्फिडन्स वाढलं, व्हेरी गुड. म्हणजे आता कॉन्फिडन्स वाटतंय ना की आपल्याला सेकंड रेशो पण मिळणार आहे स्वतःहून. चला बघूया. आता त्यासाठी तुम्ही सांगा, याच ट्रायंगल मध्ये आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन दिलंय ना. काय दिलंय ते? ईएफ पॅरलल टू एबी. म्हणजे तुम्ही सांगणार हो, या ट्रायंगल मध्ये एक लाईन एक साइडला पॅरलल आहे, म्हणजे आपण परत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो. आणि आपल्याला रेशो पाहिजे, आणि ते रेशो बघून घ्या कसं पाहिजे, एफ अपॉन एफ सी. म्हणजे आपल्याला समजलं ते लिहायचं. या ट्रायंगल मध्ये आपल्याकडे काय, ईएफ पॅरलल टू एबी आहे, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, एफ अपॉन एफ सी. का लिहिलं? मी सांगितलं म्हणून नाही, कारण आपल्याला मध्ये तसं पाहिजे. एफ अपॉन एफ सी इज इक्वल टू काय लिहिणार, इकडे काय लिहिणार, बीई अपॉन ईसी लिहून घ्या. ते आपण लिहिलं तिकडे. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 2. रिझन काय लिहायचं ते पण आपल्याला समजलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता हुशार झालं ना, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता हे झालं. तुम्ही सांगणार ना, टू प्रूफ मध्ये आपल्याला 2 रेशोची गरज होती. पहिलं होतं एडी अपॉन डीबी, ते तुम्ही सांगणार रिझल्ट नंबर 1 मध्ये. दुसरं आहे एफ अपॉन एफ सी, ते रिझल्ट नंबर 2 मध्ये. म्हणजे दोन्ही रेशो जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला भेटले. ओके, पण लेफ्ट हँड साइडला बघा, आपल्याला या 2 रेशोज ना काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. बघा, म्हणजे एक आहे रिझल्ट नंबर 1 मध्ये, दुसरं आहे रिझल्ट नंबर 2 मध्ये. यांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय? तुम्ही बरोबर बोलताय, बरोबर विचार करताय. काय, या दोन्ही स्टेटमेंटचा मल्टिप्लाय करायचं, म्हणजे नंतर लिहायचं मल्टिप्लाइंग 1 and 2. काय मिळणार आहे आपल्याला? मल्टिप्लाइंग म्हणजे दोन्ही जे लेफ्ट हँड साइड त्यांना मल्टिप्लाय करायचं, आणि दोघांचं जे राईट हँड साइड आहे त्यांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार आहे, एडी अपॉन डीबी इंटू एफ अपॉन एफ सी. हे मल्टिप्लाय केलं लेफ्ट हँड साइड इक्वल टू, आता राईट हँड साइडला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय येणार आहे, सी अपॉन ईबी इंटू ईबी अपॉन सीई. झालं ना, व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार हो हो हो, लेफ्ट हँड साइड मध्ये जे आपल्याला पाहिजे टू प्रूफ मध्ये ते आलंय ना तिकडे लेफ्ट हँड साइडला. पण राईट हँड साइडला काय होणार आहे? राईट हँड साइडला बघा, तुम्ही सांगणार हो सी सी बघा ना कॅन्सल होते. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार ईबी ईबी पण कॅन्सल होते.
म्हणजे राईट हँड साईडला काय झालं? 0. नाही कॅन्सल. 1 ना. व्हेरी गुड. म्हणजे आपण नेक्स्ट स्टेटमेंटला काय लिहिणार? जे लेफ्ट हँड साईड तसंच लिहिणार, इक्वल टू राईट हँड साईडला काय? 1. प्रूफ आलं. प्रूफ झालं. आपण सिद्ध केलंय. मला सांगा, काय अवघड होतं का? नाही. पण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम तुम्ही काय यूज केलं? मी सांगितलं म्हणून नाही. कारण इकडे एक लाईन एक साईडला पॅरलल आहे ट्रायंगल मध्ये आणि आपल्याला रेशोची गरज आहे. त्यामुळे पण ते रेशो कसं पाहिजे, कसं लिहायचं ते पण तुम्हाला टू प्रूव्ह मधून कळलं. हे इम्पॉर्टंट आहे. हे जे प्रोसेस आहे ना, मी जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं आणि ते यूज करायचं. म्हणजे कोणताही सम असू दे, मी स्वतःहून करू शकता. कॉन्फिडन्स आहे ना? तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुमच्या मित्रांना पण ते कॉन्फिडन्स आलं पाहिजे ना. म्हणजे हे व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा. आता तुम्हाला आवडलंय म्हणजे तुम्ही लाईक करणार. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम, नॉन टेक्स्च्युअल सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.